नमस्कार मित्रांनो, गोल्डन स्टोरीजमध्ये आपलं स्वागत आहे. गोल्डन स्टोरीजमध्ये आजची स्टोरी आहे लठ्ठपणा घालवा फुकट. चला तर स्टोरीला सुरुवात करूया. त्या दिवशी ऑफिसातून दमून भागून घरी पोहोचलो. सौनं दार उघडलं आणि अत्यंत उत्साही आवाजात म्हणाली, अहो ऐकलत का, आज एक फारच आनंदाची बातमी आहे. म्हणतात ना, काखेत कळसा आणि गावाला वळसा, तसं झालंय बघा. आपल्या घरासमोर जे पार्क आहे ना, तिथे एक कॅम्प लागतोय. लठ्ठपणा घालवा अन अगदी फुकट. लठ्ठपणापासून मुक्ती मिळवून देणारं शिबिर. तर मग यात आनंदाची बातमी काय आहे? शहरात तर सतत अशी शिबिर होतच असतात. मी म्हणालो, सौ संतापलीच. तुम्हाला अजून रिटायर व्हायला अवकाश आहे, पण तुमचा मेंदू मात्र पार रिटायर झालाय. अहो, तुम्ही स्वतःच सतत मला म्हणत असता की मी फार लठ्ठ झाले. पार्ट्यांना, समारंभांना मला सोबत नेण्याची तुम्हाला लाज वाटते. आठवतंय का, त्या राजीव शुक्लाच्या पार्टीला मला नेलं नव्हतं. काय तर म्हणे, त्यांच्या चवळीच्या शेंगासारख्या बायकोसमोर मी भोपळ्यासारखी दिसेन म्हणाला होतात. तर तो लठ्ठपणा समूळ नष्ट करण्यासाठी ही शिबिर घेतली जातात. रविवारी शिबिराचं उद्घाटन आहे आणि मघाच मी सांगितलं होतं, हे अगदी फुकट आहे, निशुल्क, पैसे लागणार नाहीत. आहे ना आनंदाची बाब? छान छान, जरूर जा त्या शिबिराला. पण त्या आनंदात माझा पामरचा चहा फराळ विसरशील का? ऑफिसातून दमून आल्यावर गरमागरम चहा हवासा वाटतो ग, मी तिला थोपवत बोललो. हो तर, चहा फराळ बरा आठवतो. एरवी अनेक गोष्टी सोयीस्करपणे विसरता तुम्ही. रविवार आणि माझं शिबिर पण विसराल. स्वतःचं जेवण खाणं नाही विसरत कधी. संतापानं पाय आपटत सौ स्वयंपाकघरात गेली. आतून बराच वेळ आदळ आपट ऐकू येत होती. पण त्यानंतर ट्रेमधून बाहेर आलेलं चहा आणि पोहे मात्र फक्कडच होते. परवाच रविवार होता. शनिवारी रात्री बागेत मंडप, शामियाना घालून कॅम्पची तयारी झाली. जागोजागी जाहिरातींचे फलक झळकत होते. सकाळ होता होता कॅम्पच्या प्रवेशद्वारापाशी लठ्ठ स्त्रिया पुरुषांच्या रांगा सुरू झाल्या. तिथं 3 खुर्च्यांवर 3 सुंदऱ्या बसल्या होत्या. कॅम्पसाठी येणाऱ्या लोकांच्या रजिस्ट्रेशनसाठी त्यांना तिथं बसवलं होतं. या निशुल्क शिबिरात रजिस्ट्रेशनसाठी 100 रुपये फी होती. स्त्री पुरुष 100च्या नोटा फेकत होते. सौनही 100 रुपये भरले. लोकांकडे अंगावर चरबीचे थर असतात आणि खिशात नोटांचा महापूर असतो. पहिल्या दिवशी तिथं संन्यासासारखी वेशभूषा असलेल्या काही लोकांची भाषणं झाली. त्यांनी आहार नियंत्रणावर खूप काही सांगितलं. तळलेल्या वस्तू, मिठाया खाऊ नका वगैरे समजावलं. पण बागेच्या एका कोपऱ्यात भजी, मिसळ, भेळ, समोसे वगैरेंचे स्टॉल मांडलेले दिसत होते. स्टॉलच्या जोडीनं काही मॉडर्न सजावटींची रेस्टॉरंट्स पण होती. तिथं रंगीबिरंगी जाहिरातवाले पिझ्झा, बर्गर, डोशांचे मोठमोठे फोटो होते. बघूनच कुणाच्याही तोंडाला पाणी सुटेल असे. बऱ्याच लोकांनी तर पाणीपुरी, भेळ वगैरे चापून खाल्लं. निशुल्क वजन घटवा, शिबिराचाच हा एक भाग आहे असं त्यांना वाटलं होतं. लठ्ठपणा, मेद, चरबी, मोटापा वगैरे शब्द वापरत संन्याशासारख्या दिसणाऱ्या आणि भगवे कुर्ते, झब्बे घातलेल्या लोकांनी मोठमोठी भाषणं दिली. अधिक वजनामुळे हाय ब्लड प्रेशर, डायबिटीज, हार्ट अटॅक, डिप्रेशन, किडनीचे विकार, सांधेदुखी वगैरे अनेक विकार होतात. खेरीज कॅन्सरचा धोका जाड्या माणसांना अधिक असतो हेही समजावून सांगितलं. पण संन्यासी बाबा मंडळीचं मात्र त्यांना ऐकावंसं वाटतं. म्हणूनच देशातील संन्यासी मंडळ बघता बघता कोट्याधीश होत आहेत. सर्वांनी आता लठ्ठपणा आणि इतर आजार बरे करण्याचे कारखाने घातलेत आणि बाजारपेठांवर कब्जा केलाय. एक कुणी संन्यासी बाबा तर म्हणे औषध विकता विकता तुरुंगातही गेलेत आणि तिथंही औषध विकताहेत. 2-3 दिवस लठ्ठपणा या विषयांवर भाषणं पार पडल्यावर मंचावरून घोषणा करण्यात आली की ज्या स्त्री पुरुषांना हार्ट प्रॉब्लेम, हाय किंवा लो प्रेशर, शुगर, किडनी प्रॉब्लेम वगैरे वगैरे असतील, त्यांनी शिबिरात उभारलेल्या स्टॉल्सवरून औषधं विकत घ्यावीत. मुळात तुमचा रोग बरा झाल्याखेरीज तुमचा लठ्ठपणा कमी होणार नाही. झालं. सगळीच्या सगळी लठ्ठ गर्दी त्या स्टॉल्सकडे धावली. प्रत्येक स्टॉल पुढे आता औषधांसाठी रांगा लागल्या. त्या दिवशी आम्ही सौसोबत त्या रांगेत लागू शकलो नव्हतो, कारण ऑफिसमधल्या बॉसनं आम्हाला रजाच दिली नव्हती. सौच्या या लठ्ठपणा निवारण शिबिरापायी आमच्या 3 सुट्ट्या आधीच खर्ची पडल्या होत्या. आम्ही घरी पोहोचलो तेव्हा टेबलावर औषधांच्या कित्येक बाटल्या आणि बरेच असे डबे मांडून ठेवलेले दिसले. बाबांच्या शिबिरातून 500 रुपयांची औषधं आणली आहेत. ते म्हणाले होते की रोग असतो तोपर्यंत चरबी कमी होत नाही. अगं, पण तुला तर कोणताच रोग नाही, मग इतकी औषधं कशाला? मी आश्चर्यानं विचारलं.
नाराजीनं सौ उद्गारली. तुम्हाला कुठे कळतंय की आम्हाला काय त्रास आहे, कुठला रोग आहे? अहो, मला बद्धकोष्ठ आहे. अन बाबा म्हणाले, माझा हा लठ्ठपणा त्यामुळेच आहे. आता जेव्हा आधी त्या बद्धकोष्ठावर उपाय करेन तेव्हाच ना माझा लठ्ठपणा दूर होईल. अगं पण बद्धकोष्ठासाठी एवढी महागाची औषधं कशाला? अर्धी पपई खाल्ली किंवा रोज एक मुळा खाल्ला तर पोट खडखडून स्वच्छ होतं की. मी निरागसपणे बोललो. सौ रागाने म्हणाली, नुसते 500 रुपये ऐकून तुम्ही डोळे पांढरे करताय. बाबांनी सांगितलंय 3-4 वेळा तरी एवढी औषध घ्यावी लागतील, तेव्हाच बद्धकोष्ठ दूर होईल. मी म्हणते तुमच्या लक्षात कसं येत नाही की ते लठ्ठपणा दूर करण्यासाठी पैसा घेतच नाहीयेत. मग रोग दूर करण्यासाठी औषधांवर थोडा खर्च केला तर बिघडलंच कुठं. दुसऱ्या दिवशी सर्व लठ्ठ भारती शिबिरार्थींना योगासन शिकवण्याचा कार्यक्रम होता. उत्तान पादासन, धनुरासन, नौकासन, भुजंगासन, चक्रासन वगैरे प्रकार करून दाखवले गेले. कुणाला काय जमेल, आसन नेमकी कशी करावीत हे काहीही त्यांनी सांगितलंच नाही. सर्व आसनं नियमित करा एवढं सांगून शिबिराचा समारोप झाला. गेल्या काही दिवसात त्या शिबिरानं मला खूप दमवलं होतं. दुसऱ्या दिवशी इतकी छान झोप लागली असताना अचानक सौच्या किंकाळ्या ऐकायला आल्या. धडपडून उठून जाऊन बघितलं तर सौ लादीवर आडवी तिडवी पडलेली. अहो, मेले मेले, मला उचला, माझी मान मोडली आहे, ती विव्हळत बोलली. मी अजून बहुधा पूर्ण जागा झालो नव्हतो. मी दारातूनच वदलो. सकाळी सकाळीच का आरडाओरडा प्रिये? शेजारी पाजारी धावत येतील. काय झालंय चौकशा करतील. तुलाच त्यांना चहा फराळ द्यावा लागेल. त्यापेक्षा आता उभ्या उभ्या भाषणं देणार की मला मदत करणार? वरच्या पट्टीत सौ ओरडली. मला आधी डॉक्टरांकडे न्या, मला फार दुखतंय, सहन होत नाहीये. बहुधा मान मोडली. ओहो, मी मेले. सौचा आरडाओरडा वाढतच होता. शेजाऱ्यांच्या मदतीनं तिला जवळच्याच नर्सिंग होममध्ये नेलं. सौला बरीच दुखापत झाली होती. दंडाला प्लास्टर घातलं. 3,000चं बिल डॉक्टरनं दिलं. लठ्ठपणा कुठे इंचभरही कमी झाला नव्हता. 3,000 प्लास्टरची, 1,000 रुपयांची औषधं आणि इतर काही असे मिळून 5,000 खर्च झाले होते. फुक्कट शिबिर आम्हाला चांगलंच महागात पडलं होतं. तर मित्रांनो, तुम्हाला ही स्टोरी कशी वाटली कमेंट करून सांगा. अशाच नवनवीन स्टोरीसाठी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.